निफाड तालुक्यातील कसबे सुकेने गावातील भूमिपुत्र कट्टर हिंदुत्ववादी हबप संग्राम बापू भंडारे यांच्यावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचे कीर्तन चालू असताना ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना काही समाजकंटकांनी कीर्तनामध्ये गोंधळ घातला आणि त्यांच्यावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केला। त्यांच्या गाडीचे देखील यामध्ये नुकसान करण्यात आले। पूर्वनियोजित कट असल्याचं समजत असून त्यांच्या समर्थनार्थ कसबे सुकेने गावात मंगळवारी कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय नागरिक या ठिकाणी एकत्र येऊन या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतायत। संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करावी हीच कसबे सुकेने गावातील नागरिकांची मागणी। सदर घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दखल घेतली असून त्यांनी समस्त कीर्तनकारांना आवाहन केलंय। कीर्तनकारांवरती हल्ले झाल्यास ते सहन केले जाणार नाही आणि त्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी आश्वासित केलं आहे। अतिशय निषेधार्थ आहे आणि निषेध करण्यासारखा आहे। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा धर्माचा प्रचार करणं प्रसार करणं हा प्रत्येकाचा अभिरुची आहे आणि प्रत्येकाचा एक तो धर्मही आहे आणि धर्माचा प्रचार करायचा, आध्यात्मिकाचा प्रचार करायचा, तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रचार करायचा, हा प्रचार करायचं काम हे आध्यात्मिक संग्राम महाराजांचं कर्तव्य आणि काम असतं। आणि असं ही काम आपलं कर्तव्य बजावत असताना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राणघात हल्ला केला। त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा राजकीय उल्लेख नसताना, राजकीय स्वार्थ नसताना फक्त समाजाचं आध्यात्मिक प्रबोधन करणं, धर्माचा प्रसार आणि प्रबोधन करणं हा एकच हेतू महाराजांचा होता। आणि हा हेतू करत असताना समाजकंटकांनी असा हल्ला करणं हा अतिशय निषेध आहे। त्याच्यामुळे कसबे सुकेनेतील सर्व ग्रामस्थांनी, सर्व व्यापारी मित्रांनी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी बंद ठेवला। आम्ही सगळे या ठिकाणी सगळ्या राजकीय पक्षातील व्यक्ती, कार्यकर्ते यांनी आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो। असं या ठिकाणी जे काय घुलेवाडीमध्ये समाजकंटकांनी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो। या गावाचे भूमिपुत्र संग्राम बापू भंडारे यांच्यावर संगमनेर येथे घुलेवाडीत जो काही प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो। आज संग्राम बापू हे गावचे भूमिपुत्र नसून संपूर्ण हिंदू समाजाचे रक्षक झालेले आहे आणि अशा प्रसंगी त्यांच्यावर कीर्तनात जो हल्ला होतोय, प्रथमतः मी त्यांच्या बाबतीत हल्ला झाला त्याचा तर निषेध करतोच, परंतु हिंदू धर्मातील आपली जी संस्कृती आहे कीर्तनात असे प्रकार इथून पुढे घडू नये म्हणून ज्या व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केलाय त्यांच्यावर कडक कारवाई होऊन परत ही पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी चांगली कारवाई झाली पाहिजे। या गोष्टीचा मौजे सुकेने त्याचबरोबर कसबे सुकेनेंनी जो काही बंद पाळलाय त्याचा समर्थन मी करतो। याचप्रमाणे गुरुवारी मौजे सुकेन्यात पण बंद पाळण्याचा आम्ही इथं निश्चय केलेला आहे आणि हा बंद नसून महाराजांवर जो काही हल्ला झालाय त्याचा निषेध आम्ही इथं व्यक्त करतोय। परत ही आवृत्ती होऊ नये अशी या दरम्यान मी सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो। कसबे सुकेनेचे भूमिपुत्र हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांच्यावर संगमनेर येथील घुलेवाडी येथे हरिनाम सप्ताह कीर्तन चालू असताना त्यांच्यावर भयाड हल्ला झाला। त्या हल्ल्या निषेधार्थ आज कसबे सुकेने गाव बंद असून आम्ही त्याच्यामध्ये सहभागी असून आम्ही मौलाना बाबा ट्रस्टच्या वतीनं, मुस्लिम समाजच्या वतीनं ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि एक इच्छा प्रकट करतो की अशा लोकांना तातडीने उचलावं, त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी। साधू संत आणि सुफींच्या यांच्यावर हात टाकणे हे चुकीचे आहे। याला पूर्ण म्हणजे जितके गावकरी आहे आमचे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। कृषीतील जी आपल्याला बंदला हाक दिली होती त्या बंदला सर्वांनी स्वयंस्फूर्तीने साथ दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे, व्यापारी वर्गांचे मी जाहीर आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, कसबे सुकेने।